मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलकास येथील हत्ती 10 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान रजेवर गेले आहेत. वन अधिकाऱ्यांनी त्यांची ही रजा मंजूर केली आहे. त्यांच्या थकलेल्या पायांची या दरम्यान शुश्रूषा केल्या जाणार आहे. हत्ती सफारी अंतर्गत पर्यटकांच्या सेवेत राबणाऱ्या सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री या हत्तींना 15 दिवसाची विशेष रजा मंजूर करण्यात आल्यामुळे हत्ती सफारी या दरम्यान बंद राहणार आहे. रजेवर हत्ती 26 जानेवारीला आपल्या कामावर परतणार आहेत. यामुळे 26 जानेवारी पासून हत्ती सफारी पूर्ववत सुरू होणार आहे. रजा कालावधीत हत्तीच्या पायांचे चोपिंग केल्या जाते. त्यांच्या थकलेल्या पायांची शुश्रूषा केल्या जाते. या दरम्यान त्यांच्याकडून कुठलेही काम करून घेतल्या जात नाही. गरम पाणी, तेल आणि वेगवेगळ्या वनौषधींचा वापर करून या हत्तींचे पाय शेकल्या जातात. हत्तींचे पाय मजबूत व निरोगी राहण्याकरिता त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता सतत 15 दिवस त्यांचे पाय चोपिंग अंतर्गत शेकल्या जातात. हत्तीच्या थकलेल्या पायांची शुश्रूषा केली जाते. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक आहार त्यांना दिला जातो. काम करताना, राबताना थकलेल्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता, पाय मजबूत व निरोगी ठेवण्याकरिता ही शुश्रूषा केली जाते. मध्य भारतातील पहिली हत्ती सफारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलकासला या हत्ती सफारीला राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यातील पर्यटकांनी पसंती दर्शविली आहे. स्वदेशीसह विदेशी पर्यटकांचे ते आकर्षण ठरले आहे. हत्ती सफारीच्या निमित्ताने चंपाकली, लक्ष्मी आणि सुंदरमाला नामक 4 मादी हत्ती पर्यटकांच्या सेवेत असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणार्थही राबत आहेत. यातील जयश्री नामक हत्ती सेवानिवृत्त झाली आहे. तिच्याकडून कुठलेही काम करून घेतल्या जात नाही. सेवानिवृत्तीनंतर तिला पेन्शन मंजूर असून या पेन्शन अंतर्गत तिला आवश्यक तो आहार पुरविल्या जात आहे. तिची आवश्यक ती सर्व काळजी वन अधिकारी घेत आहेत. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.